मित्र हो, आता जे आपलं जे कलेक्टर लँड संदर्भात आपलं जे फ्रीहोल्डचा जो अभियान चालू आहे त्याबद्दल आता काय करायला पाहिजे याच्यासाठी हा व्हिडिओ आहे. आणि आपण शासनाकडे काय मागणी करायची तर आपल्याला आता गेल्या मार्चमध्येच शासनाने एक अधिसूचना म्हणजे गॅझेट नोटिफिकेशन आणि एक शुद्धीपत्र म्हणजे कॉरिजेंडम हे दोन्ही काढलेलं आहे. तर हे शुद्धीपत्र आणि अधिसूचना याच्यामध्ये आपल्याला काय मिळालं तर बेसिकली आपल्याला 5% आणि 10% ह्या दोन रेट्सवरती फ्रीहोल्ड करण्यासाठी आपल्याला त्याच्यामध्ये चॉईस आहे. चॉईस किंवा आपल्याला त्यामध्ये काय करायचं ते ठरवत आहे. आता त्याच्यामध्ये पहिलं म्हणजे ज्या भाडेपट्टीच्या जमिनी आहेत त्यांना याच्यामधनं वगळण्यात आलं. त्या भाडेपट्टीच्या जमिनींना पण फ्रीहोल्ड करण्याला हे 5% आणि 10% मध्ये करता यावं अशी आपण शासनाकडे प्रयत्न करू. दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्यामध्ये जो वेळ मर्यादा दिलेला आहे म्हणजे 30 सप्टेंबरपर्यंत आपल्याला फ्रीहोल्डची ॲप्लिकेशन करायचं आहे. ही फारच छोटी वेळ मर्यादा किंवा कालमर्यादा आहे आणि आपल्याला ते वाढवून घ्यायला पाहिजे. कमीत कमी अशा गोष्टीसाठी 5 वर्ष 10 वर्ष असं कमीत कमी असायला पाहिजे. तर शासनाकडे आपण 5 वर्षासाठी कमीत कमी ही स्कीम राबवावी अशी आपण विनंती करू. तर हे दोन गोष्टी झाल्या. आता तिसरी गोष्ट जी आहे ती 5% आणि 10%वरती आपण येऊ. 5%वरती आपल्याला स्वयं पुनर्विकास करायला पाहिजे आणि मग त्याच्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये अतिरिक्त जमीन 25% द्यायला पाहिजे असे कंडिशन्स आहेत. आता तुम्हाला माहिती आहे कलेक्टर लँडवरती एक पण जमीन स्वयं पुनर्विकास झालेला नाही. ही एक बाब आहे. दुसरं म्हणजे प्रधानमंत्री आवास योजनेला 25% द्यायचं जे कंडिशन आहे त्याच्यामध्ये गोंधळ आहे आणि त्याच्यामध्ये ते जर हे दोन्ही कंडिशन्स लावल्या पुष्कळसं अवघड जाणार आहे पुष्कळशा गृहनिर्माण संस्थांना. तर मग आपण हे 5%चं आपण त्याचा विचार जास्ती नाही करत तर आपण 10%वरती जो म्हणजे 10%चा रेडी रेकनर रेटचा 10%वरून फ्रीहोल्ड करायला जो जे आहे ते 10%मध्ये काही कंडिशन्स नाही येतात. त्याच्यामुळे पुष्कळ लोकांना ही 10% जे आहे ते पुष्कळसं फेवरेबल किंवा बरं वाटतं त्याच्यामध्ये कन्वर्ट करायला. 10% RR रेडी रेकनर रेटच्या. आता त्याच्यामध्ये जर 10% ही खूप मोठी रेट आहे. पुष्कळ वेळा आता 15%वरनं 10% म्हणजे थोडा पुष्कळ रिलीफ आहे. म्हणतात रिलीफ आहे म्हणजे ज्यांना 3 लाख रुपये भरायचे होते त्यांना 2 लाख रुपये किंवा ज्यांना 4-5 लाख रुपये भरायचे त्यांना 3 लाख 3.25 लाख रुपये भरावे लागतील. तर लोकांना त्यामध्ये रिलीफ आहे जरूर आहे. पण त्याच्यामध्ये अजून एक गोष्ट आपण असं म्हणतो की जर ह्याच्यामध्ये ज्या अडचणी येतात म्हणजे आपण ऑपरेशनली प्रॉब्लेम्स आता बघू की मेंबरशिप ट्रान्सफरचा जो इश्यू आहे हा खूप मोठा प्रॉब्लेम बहुतेक गृहनिर्माण संस्थांना येतो. कलेक्टरकडे मेंबरशिपसाठी अप्रुव्हलला ठेवायचं आणि मग त्याच्याकडे फॉलोअप करायचा त्याचा पेपरवर्क सगळं करत बसायचं. कधी 2-2, 3-3 वर्ष जातात आणि त्याच्यानंतर त्याचं अप्रुव्हल होतं. हे सगळं करताना काही त्याच्यामध्ये अडचणी असतात पेपर नसतात. हे सगळे जर आपण अवॉइड करायचं असेल आणि पटकन फ्रीहोल्ड करायचं असेल तर मी शासनाला ही विनंती करेन की 10% तुम्ही जरूर घ्या पण जे सभासद हस्तांतरण आहे ते तुम्ही त्याच्यामध्ये ॲम्नेस्टी किंवा माफीची योजना द्या म्हणजे फ्रीहोल्ड पटापट करता येईल. त्याच्यामध्ये SP चोनाय म्हणून सुप्रीम कोर्टने 2दा जजमेंट दिले. एकदा मेन पिटिशनवरती किंवा रिव्ह्यू पिटिशनमध्ये सुप्रीम कोर्टने सांगितलं की ह्या ज्या लीजच्या ज्या जमिनी आहेत म्हणजे ज्या ओरिजिनल ओनर्स आहेत आणि नंतर मग गृहनिर्माण संस्था बनली तर त्यांना सभासद हस्तांतरणाची मान्यता किंवा त्याचं पैसे भरण्याची प्रीमियम भरण्याची काही गरज नाही. तसंच HH फॉर्ममध्ये ज्या गृहनिर्माण संस्था आहेत त्यांना पण मेंबरशिप ट्रान्सफरचे पैसे काही भरण्याची गरज नाही. तर मग असे जर काही संस्था आहेत ज्यांना हे मेंबरशिप ट्रान्सफरची गरज नाही तर बाकीच्या पण संस्था ज्या 10%मध्ये जातात त्यांना पण ह्यामध्ये याचा मेंबरशिप सभासद हस्तांतरणाचा जे माफीची योजना द्यावी म्हणजे त्यांना 10%मध्ये पटकन फ्रीहोल्ड करता येईल. तर ह्या आपल्या 3 मागण्या असतील. एक म्हणजे आपण भाडेपट्टीच्या जमिनी सगळ्यांना फ्रीहोल्ड करता आलं पाहिजे 10%मध्ये.
दुसरं म्हणजे भाडेपट्टीच्या गृहनिर्माण संस्था. दुसरं म्हणजे जे कालमर्यादा वेळमर्यादा दिलेली आहे 30 सप्टेंबर 2024 ती वाढवून कमीत कमी 5 वर्ष करावी. म्हणजे गृहनिर्माण संस्थांना जे अडचण येतात फायनान्स किंवा इतर गोष्टी तर ते त्याच्यामध्ये ते व्यवस्थित त्याचं सॉल्व करू शकतात किंवा सोडू शकतात. आणि तिसरी गोष्ट म्हणजे 10% फ्रीहोल्ड करायचं असेल तर सभासद हस्तांतरणाला एक माफीची योजना द्यावी म्हणजे सोसायटीला ते सोपं जाईल. या 3 मागण्या आपण शासनाकडे करणार आहोत आणि त्याचा प्रयत्न आणि पाठपुरावा आपण करणार आहोत. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.